नमस्कार, मी प्रवीण भालेराव. स्वारगेट अत्याचार प्रकरण. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात महिलांची अब्रू लुटणाऱ्यांना दिली जाणारी चौरंग शिक्षा म्हणजे काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी बलात्कार करणाऱ्या नराधमांना चौरंग शिक्षा दिली होती. चौरंग शिक्षा पाहून अशा प्रकारचे भ्याड कृत्य पुन्हा करण्याची हिंमत कुणाची होत नव्हती. पुरोगामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून महिला अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत. धक्कादायक म्हणजे नराधमांनी कोवळ्या अजाणत्या जीवांनाही सोडले नाही. शाळेत ज्या चिमुकल्या दादा म्हणत होत्या त्याच नराधमाने त्यांना ओरबडले. बदलापूर घटनेमुळे राज्य हादरले. आंदोलने झाली. सरकारकडून कारवाईचे आश्वासन देण्यात आले. पण राज्यात महिला व चिमुकलीच्या इज्जतीसोबत खेळण्याची ही पहिलीच गोष्ट नाही. याआधीही अशा प्रकारची कृत्कर्म झाले आहेत. कोर्टाकडून गुन्हेगारांना शिक्षा होते, पण त्याला उशीर लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श शासन व्यवस्थेची घडी बसवताना रयतेच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले. त्यांनी महिलांचा सन्मान केला. स्वराज्यातील स्त्रियांच्या पाठीशी राहिलेच, पण शत्रूंच्या स्त्रियांचाही त्यांनी योग्य तो आदर ठेवला. त्यांना सन्मानाने वागवले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांची गय केली नाही. स्वारगेट येथे एका शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार. तुला काय करायचे ते कर, पण मला जिवंत सोड. पुण्यातील स्वारगेट डेपोत एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला होता. ही तरुणी पुण्यात कामाला होती. ती फलटणला आपल्या गावी जात होती. पुण्यातील अत्यंत गजबजलेल्या आणि वर्दळीचा भाग असणाऱ्या स्वारगेट एस.टी. आगारात गेल्या आठवड्यात एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला होता. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी शिरूर तालुक्यातील गुन्हाड गावात त्याला अटक केली. परंतु दत्ता गाडे तरुणीवरच आरोप करताना दिसत आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर म्हणजे फाशीचीच शिक्षा देण्यात यावी आणि जर कोणी असे कृत्य करताना 10 वेळा विचार केला पाहिजे. धन्यवाद.